शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थिनीचा एका तरुणाने पाठलाग करून विनयभंग केला। त्यानंतर गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागतात त्याने स्वतःच्या शेतात जात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। ही खळबळजनक घटना राळेगाव तालुक्यातील वडकी येथे घडली। शुभम राजू राऊत राहणार खडकी असे विनयभंग केल्यानंतर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। राळेगाव तालुक्यातीलच रहिवासी असलेली एक 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी 21 ऑगस्टला सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जात होती। दरम्यान आरोपी शुभम याने तिचा पाठलाग करून विनयभंग केला। घटनेनंतर पीडित बालिकेने या प्रकरणाची माहिती कुटुंबियांना दिली। त्यानंतर कुटुंबीय आणि पीडित विद्यार्थिनी तक्रार देण्यासाठी वडकी पोलीस ठाण्यात दाखल झाले। पोलिसांनी आरोपी शुभम याच्या विरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती ठाणेदार भोरकडे यांनी दिली।